अशा पद्धतीचा आपला लॉग इन डिटेल्स किंवा लॉग इन आय डी टाकून पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन बटनला हिट करायचं आहे. आपण लॉग इन झाल्यानंतर या पेजमध्ये याल. आपला आय डी जो आपण रजिस्टर केलेला आहे आणि आपण लॉग इन केल्यानंतर मध्ये येतो, या ठिकाणी बघा अशा पद्धतीचा इंटरफेस किंवा अशा पद्धतीचा पेज तुम्हाला दिसतो. त्यानंतर आपल्याला असा एक पेज किंवा आपला आय डी इथे वरती लिहिलेला आहे. आपला आय डी जो रजिस्टर आपण केलेला होता तो आय डी ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकाल की तुमची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुमची बुकिंग आय डी इथून असेल, तुमचा नाव जे असेल ते नाव इथे असेल, त्यानंतर टोटल फी किती होती, बुकिंग अमाऊंट काय आपण पे केली, पार्ट पेमेंट आपण पे केलं की नाही, पार्ट पेमेंट 2 आपण पे केलं की नाही त्याची संबंधित माहिती, आपली टोटल रक्कम जी आहे ती कंपनीकडे रिसीव्ड झाली आहे का त्याची माहिती, पेंडिंग अमाऊंट आपल्याकडे काही आहे का त्याची माहिती. या बाय मोरला क्लिक करून आपण 2 पासच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पास आपल्याला जर हवे असतील तर आपण त्या पास विकत घेऊ शकता. या बाय मोरला क्लिक करता येईल. हे जे क्रिएटिव्ह आहे या ठिकाणी क्रिएट बटनवर क्लिक करून आपण स्वतःचं क्रिएटिव्ह तयार करू शकता. इथून आपल्याला फक्त आपला फोटो अपलोड करायचा आहे. ऑटोमॅटिकली आपलं क्रिएटिव्ह डाउनलोड करण्यासाठी आपल्याला ऑप्शन दिसेल. रेडी क्रिएटिव्ह इथे 1 सेकंड ऑप्शन मध्ये आहे. इथून आपण त्याला डाउनलोड करू शकता. इथे काहीही करायचं नाही, फक्त डाउनलोड बटनला क्लिक करून आपल्याला आपला क्रिएटिव्ह या ठिकाणी या पद्धतीचा डाउनलोड होईल. इनवॉइस डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला इनवॉइसच्या डाउनलोड बटनवर क्लिक करायचं आहे. पण ही डाउनलोड ऑप्शन तुमचं पूर्ण पेमेंट झाल्यानंतरच तुम्हाला अशा पद्धतीचं डाउनलोड येईल. अदरवाईज तिथे अनलॉक म्हणून लिहून येईल. त्यानंतर इन्व्हिटेशन या ठिकाणी आहे. इन्व्हिटेशनचं बटन हे आहे. या बटनला आपल्याला क्लिक करून आपलं इन्व्हिटेशन डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमचे हे तिन्ही पण पेमेंट पेड असणं गरजेचं आहे. जर हे पेमेंट तुमचे कुठले पेंडिंग असतील तर त्या बटनला क्लिक करून तुम्ही आपले पेमेंट पेड करा आणि पेड केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं डाउनलोड ऑप्शन मिळेल. इथे आपण डाउनलोड बटनला क्लिक करू. इन्व्हिटेशन इथे जनरेट होत आहे. ऑटोमॅटिकली इन्व्हिटेशन आपल्याला डाउनलोड करून मिळेल. या ठिकाणी आता अशा पद्धतीचा PDF तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहे जे अवॉर्डी असेल. हे सॅम्पल अवॉर्डी आमच्या स्टाफचं नाव आहे संकेत मोरानकर. ओनर म्हणून त्यांचं डेझिग्नेशन शिवरमी मल्टीपर्पज प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनीचं नाव, नाशिक महाराष्ट्र असं त्यांचं जिल्ह्याचं नाव आणि शोची डिटेल दिलेली आहे. यामध्ये डेट, टाइम, त्यानंतर व्हेन्यू आणि अलॉटेड पास आपल्याला किती असतील त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पास ज्या बुक करायच्या असतील या टेबलमधून तुम्हाला एक्स्ट्रा पास बुक करता येतील. या ठिकाणी तुम्ही बाय मोर बटनला क्लिक करायचं आहे. या बाय मोर बटनवरती क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रा पास मिळवता येतील. सध्या तुमच्या 2 पास तुम्हाला अलॉटेड असतील किंवा तुम्ही इतर जर एक्स्ट्रा घेतलेले असतील तर तुम्हाला तिथे टोटल पासमध्ये दिसतील. आपण बाय मोरला क्लिक करू. बाय मोरला क्लिक केल्यानंतर ऑलरेडी ज्या पास आमच्याकडे आहे किंवा या व्यक्तीने घेतलेले असतील त्या पास आहे 2+1 म्हणजे टोटल 3. आता एक्स्ट्रा पास जर आपल्याला बाय करायच्या असतील तर सध्या आता 1800 रुपये या ठिकाणी रक्कम दिसते. एका पासची किंमत 1800 रुपये या ठिकाणी दिसते. तुम्हाला जर पास काउंट तुम्ही जर चेंज केला किंवा पास काउंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर मी आता समजा 3 या ठिकाणी चेक करतो. मला 1800 रुपयांनी इथे पास पर पासचं अमाऊंट येत आहे. पण इथे मी प्रोमो कोड जर इन केस टाकला तर मला ती पास मे बी डिस्काउंटेड प्राइस मध्ये मिळू शकते. 1 सेकंड आपण ट्राय करू. डिस्काउंट अप्लाय झाला. 1500 रुपये या ठिकाणी आलं. तुम्हाला विन 300 किंवा जॉय 300 या 2 पैकी एक तुम्हाला कोड टाकायचा आहे. जो पण कोड तुम्ही टाकाल त्या कोड मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. जॉय 300 बघा मला 1500 रुपये दिसतंय. आधी 1800 रुपये दिसत होतं. याच्यामध्ये आपण अजून जर इन केस पास वाढवू, 5 पेक्षा जास्त पास किंवा 6 पास आपण जर कधी प्लॅन करू तर इथे 1800 रुपये पर पास दिसतंय. जर मी जॉय 600 इथे लिहितो, जॉय 500 तर डिस्काउंट अप्लाय होतंय. इथे मला 1200 रुपये पर पास प्रमाणे मला मिळेल. इथे जॉय 500 आहे किंवा विन 500 यापैकी तुम्हाला अप्लाय करता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला 1200 रुपयाला पास मिळेल. इथे तुम्ही सरळ 600 रुपीजचं तुम्हाला बेनिफिट होतं. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला एक्स्ट्रा पासेस ज्या हवे असतील त्या तुम्हाला बाय करता येईल. पे नाऊ बटनला क्लिक करायचं. पे नाऊ बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेझर पेचं अकाउंट मिळतं. इथून तुम्ही पे म्हणला की तुमच्या गुगल पे किंवा फोन पे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अप्रुव्हल द्यायचं आहे. अप्रुव्हल दिलं की तुमची एक्स्ट्रा पास जी असेल ती या ठिकाणी काउंट होऊन जाईल आणि त्याची डिटेल जी असेल ती डिटेल तुम्हाला तुमच्या या डॅशबोर्डमध्ये मिळेल.